कबीर भीमराव फुले या भूमीवरी जन्मले, त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारी न सखे बाई, त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारी न सखे बाई। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाच्या माध्यमातून दरवेळेस आपण बघत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गेली 8 वर्षापासून अतिशय थाटामाटा साजरी होत असते। अगदी त्याच धर्तीवर गेल्या 7 वर्ष झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव मंडळाच्या मार्फत बुद्ध जयंतीचा देखील कार्यक्रम या ठिकाणी होत असतो। आणि आताच आपण बघत असाल अंबरनाथच्या प्रथम नागरिक तेजश्रीताई करंजुले पाटील यांनी देखील उपस्थिती या ठिकाणी लावली। वेगवेगळे नगरसेवक लोक राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील ते देखील या ठिकाणी मंडळाला भेट देत असतात। आणि वैशाख पौर्णिमा जे तथागतांचं ज्या दिवशी वैशाख पौर्णिमा तथागतांना त्यांचा जन्म झाला आणि वैशाख पौर्णिमे दिवशी तथागतांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे पिंपळाच्या वृक्षाखाली, आणि वैशाख पौर्णिमे दिवशीच तथागतांचा महापरिनिर्वाण दिन झालेला आहे। मग त्याच्यामुळे वैशाख पौर्णिमा त्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे। आणि आज योगायोग असा की आजच्या दिवशी कामगार दिन देखील आहे, महाराष्ट्र दिन देखील आहे आणि बुद्ध जयंती देखील आहे। त्यामुळे मंडळाच्या वतीने खूपच छान असा उपक्रम त्या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने पूर्ण मोरोली पाड्यातील समाज या ठिकाणी एकत्र येत असतो। एक छोटंसं गेट टुगेदर होत असतं, स्नेहसंमेलन त्या निमित्ताने होत असतं। आणि तथागतांचा जो उद्देश आहे जीवन जगण्याचा मध्यम मार्ग हा तथागतांनी आपल्याला सांगितलेला आहे की त्या मार्गाचा अवलंब करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र येऊन बुद्ध जयंती या ठिकाणी बंधुभावांनी मंगल मैत्रीपूर्वक साजरी करत असतो। पुन्हा एकदा वैशाख पौर्णिमा 25-70व्या बुद्ध पौर्णिमा बुद्ध जयंतीच्या निमित्ताने सर्व नागरिकांना, अंबरनाथच्या सर्व नागरिकांना, मुरलीपाड्याच्या सर्व धम्मबंधू सर्व धम्मभगिनींना बुद्ध जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। मंगल मैत्रीपूर्वक मंगल कामना करतो। सगळ्यांना चांगलं निरोगी आरोग्य लाभू दे, चांगलं स्वास्थ्य लाभू दे आणि असंच आपल्या समाजातील सर्वांचे भलं हो, सगळ्यांचं सुख शांती आणि शांतीचा मार्ग सगळ्यांनी अवलंब करावा ही मंगल याचना या ठिकाणी व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा सर्वांना बुद्ध जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देऊन माझे शब्द पूर्ण करतो। जय भीम, नमो बुद्धाय। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। अखिल विश्वाला क्रांतीचा संदेश देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2570व्या जयंतीनिमित्त आपल्या संयुक्त जयंती महोत्सव मोरोलीपाडा अंबरनाथ पौळ यांच्याकडून जो सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन झालं त्यानिमित्त आज मी 2 शब्द बोलणार आहे। मला एवढंच म्हणायचं आहे की जे 3 महामानव आहेत, 3 महामानव पण एकच विचारधारा, न्याय, स्वातंत्र्य आणि समता। त्यापैकी पहिले महामानव आदरणीय अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्यांनी आजच्या या युद्धाच्या युगामध्ये सुद्धा त्यांचा जो बुद्धाचा संदेश आहे सगळ्यांनी त्याचं पालन करावं। जर बुद्धांचा संदेश सगळ्यांनी अंगीकारला तर कुठेही जगामध्ये युद्ध उरणार नाही, फक्त शांतता, समृद्धी आणि एकमेकांबद्दलचा प्रेमभाव वाढीस लागेल। दुसरे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी स्वराज्य उभे करण्यासाठी स्वतःचं आयुष्य वेचलं, अशा शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतूनच आज आपण महाराष्ट्रामध्ये ताटमानेने जगतोय। अशा शिवाजी महाराजांना सुद्धा माझं कोटी कोटी वंदन। तिसरे महापुरुष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी केवळ कामगारच नाही तर संपूर्ण भारतातील प्रत्येक व्यक्तीला न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यांच्या प्रेरणेमधून मूलभूत अधिकार असो, त्यांच्या जगण्याचा अधिकार असो, आरक्षण असो, महिला असो, पुरुष असो, समाजातल्या तळागाळातल्या लोकांना ज्यांनी जगण्याचा, सन्मानाने जगण्याचा हक्क दिला, अशा महामानव महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्रिवार वंदन करतो। आणि समस्त मोरोलीपाडावासी अंबरनाथवासियांना भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। भगवान गौतम बुद्ध त्यांनी या पूर्ण विश्वाला शांतीचा संदेश दिला आणि या
पूर्ण जगाला की युद्ध नको, फक्त बुद्ध हवा, ही जी आपल्याला शिकवण त्यांच्यामध्ये आपल्याला मिळते आहे. भगवान बुद्धसाठी या भारताची ओळख पूर्ण जगामध्ये बुद्धाची भूमी म्हणून ही ओळख आहे पूर्ण भारतामध्ये. कारण की बुद्धांनी जो आपल्याला सर्वांना एक मार्ग दिला आहे, ज्याच्यामध्ये आपण आपल्या सगळ्या ज्या दुःख आणि वेदना आहेत त्यापासून एक मुक्ती मिळवू शकतो. भगवान बुद्ध ते स्वतःहून आहेत, नेहमी बोलतात की मी आहे जो मार्गदाता आहे. तुम्हाला तुमच्या जीवनाचे जे काही उद्धार आहे ते तुमच्या हातामध्ये आहे. त्यासाठी स्वतः ते स्पेशली बोलतात की तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. अत्यधिक भव, तुमचं जीवन तुम्हालाच प्रकाशमान करायचं आहे. अशा शांतीचा संदेश देणारे भगवान बुद्ध आणि त्यांचं पुन्हा त्यांचं धर्माचे पुनरुज्जीवन करणारे सम्राट चक्रवर्ती सम्राट अशोक आणि बौद्ध धर्माला पुन्हा एक चालना देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार अभिवादन करतो, त्रिवार वंदन करतोय. जय भीम, जय भारत, जय संविधान. सर्वांना 2005 बुद्ध पौर्णिमाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. माझ्या भीमरायानं दिला एक जीवन मार्ग मला पंचशील तारील तुला